अमोल नावाचा तरुण नागपूर येथील एका कंपनीत कामाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो त्या ठिकाणी काम करत होता. लग्नाचे वय झाले तरी त्याचे लग्न होत नव्हते. कारण त्याला संसार चालविता येईल एवढा पगार नव्हता. तरी देखील त्याने वेगळ्या मार्गाने पैसा कमाई करून घर खरेदी केले होते. ज्या पद्धतीने अमोल याने घर खरेदी केले होते ती सर्व अधिकाऱ्यांची मेहरबानी होती. काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर अमोल याच्या घरच्यांनी त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. आता तुझे नागपूरमध्ये घर झाले आहे. घरात लक्ष्मी आली पाहिजे अशा प्रकारची मागणी चालू होती. काही दिवसातच अमोल याच्या वडिलांनी चंद्रपूर येथील एका मुलीचे ठिकाण अमोलसाठी आणले. अमोल हा देखील मुलगी पाहायला गेला. मुलगी पाहून आला. मुलगी अतिशय सुंदर होती. त्यामुळे अमोल याला ती पसंत पडली आणि काही दिवसातच चंद्रपूर येथील मंगल कार्यालयात दोघांचा विवाह पार पडला. अमोल याचे नागपूर येथील घर पाहून त्याची बायको सारिका हिला खूप आनंद झाला होता. कारण सारिका ही चंद्रपूरपासून जवळच असलेल्या एका खेडेगावात राहत होती. खेडेगावातून ती थेट नागपूरमध्ये आली होती. लग्न झाल्यानंतरचे सर्व विधी पार पडले आणि अमोल आणि सारिकाच्या संसाराला सुरुवात झाली. दोघांचा सुखी संसार चालू असताना अमोल हा रात्री उशिरा घरी यायचा. ज्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीत असलेल्या अधिकाऱ्यांना तो पाहिजे तशा स्वरूपाची सेवा पुरवठा करायचा. त्यामुळे कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचे काळे कारनामे अमोल याला माहिती होते. काही दिवसांचा कालावधी निघून गेला होता. अमोल याने कंपनीमधील 2 अधिकाऱ्यांना जेवणासाठी घरी बोलावले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी होकार दिला. अमोल याने बायको सारिकाला 2 अधिकारी घरी जेवण करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या आवडीचे खायला करण्यास सांगितले. संध्याकाळची वेळ झाली. दोन्ही अधिकारी अमोल याच्या घरी आले. अमोल याचे घर पाहून ते अवाक झाले. त्यावेळी अमोल याने तुमच्याच आशीर्वादाने झाल्याचे सांगितले. काही वेळातच अमोल याची बायको पाणी घेऊन आली. अमोल याच्या बायकोला पाहून अधिकाऱ्यांनी तिच्या अंगावर नजर फिरवायला सुरुवात केली. त्यावेळी अमोल याच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या. पण अधिकारी घरी आले आहेत. त्यामुळे अमोल शांत बसला. अधिकारी देखील बायको चांगली मिळाली म्हणून अमोल याचे कौतुक करू लागले. जेवण देखील अमोलची बायको सारिकाने वाढले. त्यामुळे अधिकाऱ्यांचा संपर्क सारिका बरोबर आला. जेवण केल्यानंतर अधिकारी त्यांच्या घरी निघून गेले. त्यावेळी सारिकाने अमोल याला तुमचे अधिकारी चांगल्या नजरेने पाहत नसल्याचे सांगितले. त्यांच्या मनात काहीतरी घोळ चालू असावा असे सारिका अमोल याला सांगत होती. मात्र अमोल याच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या. काही दिवस निघून गेले आणि काही दिवसातच अधिकाऱ्यांनी अमोल याच्याकडे बायकोविषयी बोलायला सुरुवात केली. जो काही प्रकार होता तो अमोल याच्या डोक्याच्या बाहेर फेकला गेला. कारण आताच आपले लग्न झाले आहे. त्यामुळे आपण अजून बायको बरोबर संबंधही केले नाहीत आणि अधिकाऱ्यांची मागणी त्यामुळे त्याने 2 दिवस कंपनीला सुट्टी मारली आणि मोबाईल सुद्धा बंद करून ठेवला. 3-4 दिवसानंतर अमोल जेव्हा कंपनीत गेला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला चांगली ऑफर द्यायला सुरुवात केली. पण आमची इच्छा पूर्ण करावी लागेल असे अधिकारी म्हणत होते. अमोल हा देखील हो नाही करत राजी झाला. शहरापासून काही अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी जायचे असल्याचे अमोल याने बायको सारिकाला सांगितले. त्यानुसार दोघेही घराच्या बाहेर पडले आणि शहरापासून काही अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये गेले. त्या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये रूम बुक केली. आपली सुहागरात्र येथे करायची असल्याचे त्याने बायको सारिकाला सांगितले आणि रात्रीची वाट पाहत दोघेही बसले. रात्र झाली. कंपनीतील 2 अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. जे काही ठरले होते त्यानुसार प्लॅन झाला. अमोल याने ज्यूस आणले. त्या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकले आणि बायकोला मी खाली फिरून येत असल्याचे सांगितले. काही वेळातच सारिकाने ज्यूस पिले आणि तिला गुंगी आली. त्या 2 अधिकाऱ्यांना अमोल याने गोळ्याचे पॉकेट दिले आणि रूम क्रमांक सांगितला. रूमची चावी दिली. त्यानुसार दोघेही अधिकारी त्या रूमच्या दिशेने गेले. रूममध्ये प्रवेश करताच त्यांना सारिकाचे शरीर नजरेस पडले. ज्या पद्धतीने सारिका झोपली होती त्यानुसार अधिकाऱ्यांनी गोळ्या खाऊन सारिकावर तुटून पडले आणि
कार्यक्रम करायला सुरुवात केली. सारिकाचे नवीनच लग्न झालेले होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांची 50शी पार केली होती. गोळ्या खाऊन त्यांनी सर्व काही सुरू केले होते. 1 ते 1.5 तास दोघांनी केलेल्या संबंधामुळे सारिकाच्या अंगातून रक्त निघू लागले तर 2 अधिकाऱ्यापैकी 1 अधिकारी बेशुद्ध पडला. सारिका मात्र गुंगीच्या औषधाने बेशुद्ध पडलेली होती. तिला काहीच कळत नव्हते. काही वेळातच दुसऱ्या अधिकाऱ्याने अमोल याला फोन केला. रूममध्ये वेगळाच प्रकार झाल्याचे त्याने सांगितले. अमोल हा हॉटेलच्या बाहेरच होता. काही वेळातच तो रूममध्ये आला. ज्या पद्धतीने रूममधील दृश्य होते त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली. काही वेळातच अमोल याने अधिकाऱ्यांच्या गाडीमधून सारिकाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या ठिकाणी संशय व्यक्त केला, पण अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यांचे तोंड बंद करण्यात आले. इकडे बेशुद्ध पडलेला अधिकारी सकाळी जागा झाला तेव्हा तो हादरून गेला, कारण रूममध्ये फक्त तो एकटाच होता. त्यानंतर त्यानेही अमोल याला फोन केला. त्यावेळी जे काही रात्री घडले ते सर्व त्याने अधिकाऱ्याला सांगितले. त्यामुळे अधिकारी हैराण झाला. काही वेळातच तोही रुग्णालयात गेला. त्या ठिकाणी सारिकाची अवस्था बिकट झालेली होती. 2 दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर सारिकाला सर्व काही कळू लागले होते. जोपर्यंत सारिका शुद्धीवर येत नव्हती तोपर्यंत अमोल याने ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. 4 दिवसानंतर सारिकाला जेव्हा रुग्णालयातून सुट्टी झाली तेव्हा सारिकाने मी रुग्णालयात कशी काय पोहोचले याबद्दल विचारणा केली. तेव्हा अमोल याने वेळ मारून नेली. त्यानंतर अमोलने सारिकाला 1 महिन्यासाठी माहेरी आराम करायला पाठविले. इकडे अधिकारी ज्या पद्धतीने अमोल याला बोलले होते त्यानुसार त्याला नोकरीमध्ये बढती केले होते. 3 महिन्यानंतर जेव्हा सारिका नागपूर येथील घरी आली तेव्हा अमोल याने सारिकाला माझ्याकडून विचित्र प्रकारचा संबंध करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे अशा प्रकारची अवस्था झाल्याचे सारिकाला सांगितले. त्यामुळे अमोल याचा संसार सुरळीत सुरू झाला. ज्या पद्धतीने अमोल याने वरिष्ठपद मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून बायकोबरोबर जे केले ते अतिशय भयंकर होते. जर यामध्ये सारिकाचा जीव गेला असता तर कसे झाले असते असा प्रश्न पडतो. त्यामुळे काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात की त्यामुळे तळपायाची आग मस्तकात जाते. आपण काय करतो याचा थोडा सुद्धा विचार तरुण करत नाहीत. तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की कळवा.